मी गणेश पवार, आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। आपण आज आपल्या वांग्याच्या शेतामध्ये उभा आहोत। बघू शकता तुम्ही आपल्या वांग्याचे सर्व प्लॉट आहे। वांग्याची हाईट सुद्धा बघा आता माझ्या छाती इतकी झालेली आहे आणि आता वांग्याला फळांना असे सड लागत आहे। हे बघू शकता तुम्ही वांग्याच्या फळांना सड लागत आहे, देठांना पण, आणि अशी भुरी आलेली आहे याच्यावर। बघू शकता भुरी, आणि पानं पण असे भुरकट झालेले आहे आणि फुलांचे प्रमाण सुद्धा खूप कमी झालेले आहे पावसाळी वातावरण असल्यामुळे, आणि अळीचा खूप जास्त प्रादुर्भाव झालेला आहे। त्यासाठी आपल्याला एक असे चांगले कॉम्बिनेशन करून फवारणी करायची आहे, तेव्हा आपल्याला चांगले असे रिझल्ट येतील। तर मी तुम्हाला काही मार्केटमधून औषधी आणलेले आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असे माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा। तर मी तुम्हाला असेच वांग्याबद्दल नवीन अपडेट देत राहील। तर बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अळीसाठी आपल्याला हे ओझो कंपनीचं ध्वनी मागच्या वेळेस पण आपण मारलेलं होतं, पण याला थोडासा जास्त वेळ झाल्यामुळे 15 दिवसानंतर ती फवारणी केली, त्यामुळे म्हणून थोडंसं अळीचं प्रमाण आज झालेलं आहे। तर आपल्याला हे ओझो कंपनीचं ध्वनी आणि यासोबत एक बियॉन्ड नावाने येते, हे गॅस पॉयझन आहे। नुवान ऐकलं आहे तुम्ही, नुवान त्याच्यासारखंच एक बियॉन्ड आहे। याच्याने आणि ध्वनीची कॉम्बिनेशनमध्ये केलं तर कोणत्याच प्रकारची अळी राहत नाही, खूप जबरदस्त असे कॉम्बिनेशन याचे मिळते। त्यानंतर आपल्या याच्यामध्ये आता आपल्याला थ्रिप्स, पांढरी माशी आणि लाल कोळीचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे। तर त्यासाठी आपण हे आबामेक्टिन घेतलेलं आहे। तर याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे 10 ml 15 लिटर पाण्यासाठी, आणि ध्वनीचं प्रमाण आपल्याला 10 ml घ्यायचं आहे, आणि बियॉन्डचं 50 ml प्रमाण घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। तर आपण कुमानेल घेतलेलं आहे। कुमानेल खूप प्रसिद्ध आहे, सिजेंटा कंपनीचं आहे कुमानेल। याचं 50 ml प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला, आणि याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून आपण हे व्हेरेडामायसिन जे येतं हे आपण याच्यासोबत 30 ml हे सुद्धा घेणार आहे। दोन्हीचे कॉम्बिनेशन केल्यानंतर सगळ्या प्रकारचे बुरशीचे जन्य रोग असतात ते सर्व त्यांचा नायनाट होतो। स्टिकर घेतले याचे आपल्याला 10 ml त्याचे 15 लिटर पाण्यासाठी। त्यानंतर हे पॉवर प्लस हे ऑर्गॅनिक आहे, हे वांग्यासाठी खूप बेस्ट असे रिझल्ट आहे। 15 ml प्रमाणाचं आपल्याला प्रमाण घ्यायचे। झाडाची क्वालिटी, फुलं लागण्यास मदत होते आणि झाडसुद्धा फ्रेश राहते। त्यानंतर आपण घेतलेले फुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढण्यासाठी गोदरेज कंपनीचं डबल, याचं प्रमाण आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी 15 ml असं घ्यायचं आहे। त्यानंतर मायक्रोन्यूट्रनची कमतरता आहे, तर आपण मायक्रोन्यूट्रन घेतलेले आहे। एक चांगल्या कंपनीचं मला मिळालेलं मायक्रोन्यूट्रन, पूर्वा कंपनीचं मिळालेलं आहे। तुम्हाला कोणत्या कंपनीचं मिळालं तुम्ही घेऊ शकता। त्याचं 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्रॅम असं प्रमाण करून फवारणी करायची आहे। मायक्रोन्यूट्रनची जी डेफिशियन्सी आहे ती कमी होते। त्यानंतर आपण आता एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेतलेले आहे। यामध्ये ते फॉस्फरस आणि पोटॅश यांचे प्रमाण आहे, म्हणजे झाडाला वरतून खत दिल्यासारखं, जसं आपण वॉटर सोल्युबल खत ड्रिपमधून देतो, तर आपण हे असं लिक्विड स्वरूपातलं खत घेतलेलं आहे। तर हे आपल्याला सोडायचं आहे, आणि झाडाची काळोखी राहते आणि झाडाची मालाची शायनिंगसुद्धा वाढते। तर असे भरकतचं औषध आणलेलं आहे मी आता, तुम्ही बघू शकता। कारण आता पावसाळ्याचे वातावरण आहे, कमी औषधामध्ये होत नसते वांगे पिकाचं काम, बघून घेऊ शकता तुम्ही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असंच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा। हे माझा दोडक्याचा पण प्लॉट आहे, दोडक्याला पण मी यातलं काही औषधी मारणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगेन। तर धन्यवाद मित्रांनो।